गुड मॉर्निंग पब्लिक, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये। तर आज मी चाललो आहे पुण्याला, एक फॅमिली ट्रिप आहे। तर 2 दिवस पुण्याला चाललो आहे आणि अचानकमध्ये भयानक ट्रिप झाली आहे। पुण्यामध्ये चाललो आहे आम्ही जेजुरीला आणि जेजुरीनंतर अजून काय काय प्लॅन आहे ते अजून फिक्स नाही आहे। तर तुम्ही व्लॉग बघत राहा, तुम्हाला समजेलच अजून आम्ही कुठे कुठे जातो आहे। बहुतेक शनिवार वाडा बघणार आहे आणि कोणता गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती बघणार आहे आणि कात्रजचं झू पार्क जे खूप फेमस आहे तर ते पण बघणार आहे। या 2 दिवसात आपण ते सर्व गोष्टी कव्हर करणार आहे। कसं होतं आहे, काय होतं आहे, प्लॅन तर काहीच नाही आहे, असं अचानकमध्ये भयानक प्लॅन बनला आहे। तर तुम्ही बघत राहा ब्लॉग। तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे पुण्यामध्ये आणि इकडून आम्ही एका नातेवाईकांच्या घरी गेलेलो आणि इकडून आता आम्ही लोक जातोय दगडूशेठ हलवाईला आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळच आहे शनिवार वाडा पण आहे तिकडे आणि लाल किल्ला की लाल महल रे, लाल महल आहे। पहिल्यांदा मी असं हे प्रॉपर माईक आणि ॲक्शन कॅमेरा घेऊन एक्सप्लोर करतोय, म्हणजे व्लॉगिंग करतोय। तर थोडंसं वेगळं वाटतंय आणि जरा प्रोफेशनल ब्लॉगर असल्यासारखं मला फील होतं, जे मी नाही आहे अजूनपर्यंत। बिगनर आहे मी आणि शिवानीने याच्या आधी पुणे एक्सप्लोर केलं आहे, तर आपण तिला विचारूया कंपॅरिझन पुणे आणि मुंबईबद्दल। तर काय तुला चांगलं काय वाटतं पुणे आणि मुंबईमध्ये? चांगलं काय वाटतं पुण्यामध्ये मुंबईपेक्षा? चांगलं आहे, असं काही कंपॅरिझन नाही पुणे आणि मुंबई। छे, हे असली उत्तर आम्हाला फालतू नका, सोडा, जाऊ दे, इग्नोर करा तुम्ही। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं खूप गर्दी होती तिकडे, तर त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि पुढे निघालो आम्ही लाल किल्ल्याला। नाही, लाल किल्ला तर दिल्लीला आहे, लाल महलला निघालोय। अरे वा, शूज काढायला लागेल ना, बहुतेक इकडे तिकीट पण असेल, विचारावं लागेल। काउंटर सारखं तर आहे इकडे, पण बंद आहे। हो माझ्याकडे। हाँ, टिकट निकालना पड़ेगा। हाँ, 20 रुपीज़ ऑनलाइन है, वो QR स्कॅन करो। हाँ, तर मित्रांनो, आम्ही लोकांनी तिकीट काढली आहे इकडे आणि ऑनलाईन तिकीट निघाली आहे। तर इकडे पर पर्सन अडल्ट 20 रुपीज़ आहे आणि ही अशी ऑनलाईन तिकीट आहे। तुम्हाला मे बी दिसत असेल की नाही माहित। अरे गणेश, काय बोलतो इकडे? अरे हे काय फॅमिलीला घेऊन आला? 2 मिनिटात जागा फुल होती। खाली ताबा देण्यावरती कोण आहे? मित्र आहे। अच्छा, इकडे स्कॅन करायचं। एक्सक्यूज मी। तर मित्रांनो, आपण एंट्री केलेली आहे आता QR वगैरे स्कॅन करून। चांगली सिस्टम आहे इकडे पण। आता ह्या लोकांनी तिकीट चालू केलं आहे, काही वर्षापूर्वी नव्हती तिकीट। आणि इकडे काही इन्फॉर्मेशन लिहिली आहे शनिवार वाड्याची।
अच्छा, आणि एंट्रीला ही अशी काही तोफ आहेत, 2 तोफ ठेवल्या आहेत, इकडे आणि एक तिकडे. इकडे पूर्ण त्यांच्या फॅमिलीची हिस्ट्री लिहिली आहे, जसं मी तुम्हाला बोललो की पूर्ण त्यांची फॅमिली इथे राहायची. ह्याची काहीतरी हॉरर स्टोरी पण आहे आणि लोक बोलतात तिथे काहीतरी हॉरर सीन्स वगैरे आहेत. मला माहिती नाही आहे एवढं, मी पण यूट्यूबवरती बघितलेलं. नाना मला वाचवा असा कधी येतो आवाज, अमावस्येला ना? हो. अमावस्येला इकडे आवाज येतो आणि रात्रीचं बंद असतं ना हे, हो. पूर्ण रात्रीचं पूर्ण बंद असतं, कोणाला एंट्री नसते आतमध्ये. हे सिटिंग काय आहे इकडे अशी? इथं लेझर शो असतो ना इथं. हां, काय तिथे फाउंटन असायचं आणि डिनर लंच लिहिलंय तिथे. कुठला? अच्छा, आणि आम्ही लोकांनी जो एंट्री केली होती तो दिल्ली दरवाजा होता. आणि हा इकडे तुम्ही बघत असाल, हा आहे गणेश दरवाजा. चल आहेस ना, आणि तिकडे गणपती मंदिर पण आहे पुढे दरवाजाच्या बाहेर, म्हणून मे बी त्याचं नाव गणेश दरवाजा असेल. आणि लोक इकडे पण जातात वरती, तर आपण पण जाऊया इकडे वरच्या साईडला, बघूया काय आहे. आपण बघूया इकडे दरवाजाच्या आत काय आहे. हो हो हो, पूर्ण खंडारच आहे रे. नाना वाचवा नाना. पण आवाज इथूनच येतो असं लोक म्हणतात. इकडून येतो आवाज. अच्छा, हे काय तलाव आहे काय? हे रिझर्वायर आहे. हौद आहे इकडे, हौद. अच्छा, ते बघ तिकडे इन्फॉर्मेशन, नारायण दरवाजा. अच्छा, ह्याचंच काहीतरी रहस्य आहे. Historic witness of Narayan Rao Peshwa's helpless cry, Kaka Mala Vatsva, help uncle, save me. It is also called as Zambur Darwaza, owing to a tree of Zambur, Indian blackberry, which was planted near it. इकडूनच आवाज येतो असं बोलतात. पण ह्याच्या आतमध्ये काहीतरी खंडर जागा आहे, रे, बंगला दिसतो. आपण वरतून जाऊन बघूया, वरतून समजेल की त्या दरवाजाच्या मागे काय जागा आहे. हां, अच्छा, बाहेरचीच बाजू आहे. हे होतं त्या दरवाजाच्या बाहेर, खंडर जागा आहे. आणि नाना महल एक आहे, तो तिकडे पुढे एक आहे. हा, आणि तोही बंद आहे नाना महल, तिकडे लोक जात नाहीत असं वाटतं, कारण की आम्ही आता आलो तेव्हा बंद होता. आणि हा बघा वरून असा काहीतरी दिसतो वाडा. आणि ज्यावेळेस पेशव्यांचं राज्य होतं आणि एकदम पीकवरती होतं, त्यावेळेस ह्या महलमध्ये हजारो लोक राहत होते तिकडे. आणि या वाड्याची नंतर अंग्रेजांनी पण वाट लावली, आणि इतिहासामध्ये पण असं लिहिलंय की हा वाडा जाळून टाकलेला, त्यामुळे अर्ध्या गोष्टी आपल्याला तुटलेल्या दिसतात, आणि अंग्रेजांनी पण पूर्ण ह्या लोकांची वाट लागली. अरे वा, फोटोशूट चालू आहे हिस्टॉरिकल जागेवर. आणि हे प्रॉपर पुणे सिटीमध्ये आहे ना, हे एकदम मिडल आहे काय हा वाडा? म्हणजे विचार करा की काय थिंकिंग होती त्यावेळेस, काय डोकं असेल त्या लोकांचं. एकदम प्रॉपर पुणे सिटीमध्ये, आणि इथूनच सगळे रोड कनेक्ट आहेत बाहेर जायला. म्हणजे मला वाटतं हे पूर्ण मार्केटच असेल त्या काळी. आणि त्या लोकांनी तिकडे त्या बोर्डवरती पण मेन्शन केलेलं, काका मला वाचवा हा आवाज येतो तिकडून कधी कधी. तर म्हणून ते खरंच असू शकतो, एवढं लोकांनी बोर्डवरती लिहिलंय म्हणजे काहीतरी रहस्य असणारच त्याचं. जांभळाचं झाड साक्षीदार आहे की असा आवाज येतो. जांभळाचं झाड साक्षीदार कसं असेल? हा नानावाडा आहे की कॉलेज आहे? कॉलेज आहे. अच्छा, नानावाडा बिल्डिंग. या वाड्यातून आवाज येतो का माहित नाही, पण इकडे असं काय भास एक्सपिरियन्स असं काय झाला नाही ना भूताचा दिवसात. हा, अच्छा, हे आम्ही कुठून तरी एकीकडून बाहेर निघालोय, आणि हा पण एक दरवाजा आहे. कोणता दरवाजा आहे माहिती नाही, तो दरवाजा नाही रे, तिकडे नाही येणार आपण. हे बघ इकडे वाचूया. अच्छा, मस्तानी दरवाजा.
आता आम्ही मस्तानी दरवाजाला बाहेर निघालो आणि तेच बघत होतो मस्तानी दरवाजा कुठे आहे. एक्झिटला पण असंच आहे. ये इकडूनच. तर मित्रांनो आपण या स्टॅच्यू जवळ आलेलो आहे. मग त्या साईडून जाऊन दाखवतो कारण की इथून डायरेक्ट ऊन आहे ना, इकडून ब्लॅक अँड व्हाईट दिसणार, नीट दिसणार नाही. शनिवार वाड्याचा हा बाहेरचा परिसर आहे. अभ्यास चालू आहे वाटतं इकडे. सर्व हिस्ट्री ह्याच्यावरती लिहिलेली आहे. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. मी हा तुम्हाला स्टॅच्यू दाखवायला आलो इकडून. 40 अनडिफिटेड बॅटल म्हणजे 40 त्यांनी बॅटल्स जिंकले. ते फाउंटन होते ना आतमध्ये, हा ते 40 फाउंटन्स लावले असं काहीतरी लिहिलंय तिथे. अच्छा, म्हणजे त्याचं प्रतीक येते हा, की 40 लढाई त्या लोकांनी त्यांनी जिंकले. अनडिफिटेड बॅटल्स. हा. तर मित्रांनो आज आपण शनिवारवाडा बघितला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बघितला आणि लाल महल बघितला. आणि आम्ही लोक उद्या जाणार आहोत जेजुरीला. आणि जेजुरीला नाही, वरती जाणार आहोत कडेपठारला, जिथे मेन मंदिर आहे. तर तिकडे थोडंसं ट्रेकिंग असणार आहे आणि सकाळी लवकर उठून जाणार आहे. तर तो व्लॉग मी वेगळा टाकेन. आणि प्लस त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे की झूला जायचं, कात्रजच्या झूला जायचं, झू पार्कला. तर तो मी व्लॉग वेगळा टाकेल. तर आजच्यासाठी इकडेच व्लॉग एंड करतो आणि पुढचा व्लॉग नक्की बघा. बाय.